नमस्कार मित्रांनो, सकारात्मक जीवन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमच्यासाठी घेऊन आलेले अतिशय सुंदर असा व्हिडिओ। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही दररोज 1 तास चालत असता तरी वजन कमी होत नाही का? जेवणानंतर सारखं वाढते, पोटाची चरबी कमी होत नाही आणि शरीर दिवसेंदिवस जड वाटू लागते का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण अशा काही सोप्या सवयीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या जेवणानंतर फक्त 10 मिनिटे केल्यावर तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। वजन नियंत्रणात ठेवणे, शरीर सक्रिय ठेवणे आणि दैनंदिन तंदुरुस्ती वाढणे यासाठी या सवयी उपयुक्त ठरता शकतात। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जेवणानंतर हालचाल का महत्त्वाची आहे? आपण जे अन्न खातो त्यापासून शरीराला ऊर्जा मिळते, पण जेवणानंतर झाल्यानंतर लगेच बसून राहिले, मोबाईल वापरला किंवा झोपले तर शरीरातील ऊर्जा योग्य प्रकारे वापरली जात नाही। यामुळे कालांतराने वजन वाढते, पोट सुटणे आणि आळस वाढणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात। या उलट जेवणानंतर थोडं शारीरिक हालचाल केली तर शरीर अधिक सक्रिय राहण्यास मदत होते। पहिली सवय, हलके चालणे। जेवणानंतर 20 ते 30 मिनिटं 10 मिनिटं निवांत चालणे सुरू करा। खूप वेगाने धावण्याची गरज नाही, फक्त आरामात चालते आहे। यामुळे शरीर सक्रिय राहते आणि दिवसभर उत्साह टिकून राहण्यास मदत होते। दुसरी सवय, जागेवर चालणे। बाहेर जाणे शक्य नसेल तर घरातल्या जागेवर चालू शकता। टीव्ही पाहताना किंवा गाणी ऐकत असताना हा व्यायाम करता येतो। यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची गरज नाही। दररोज 10 मिनिटे ही सवय लावल्यास शरीराची हालचाल वाढते। तिसरी सवय, जिने चढणे। जर घरात किंवा ऑफिसमध्ये जिने असतील तर काही वेळ जिने चढत करा। लिफ्टऐवजी जिन्याने वापर करण्याची सवय लावा। ही एक सोपी पण प्रभावी शरीराची सक्रिया आहे। चौथी सवय, स्ट्रेचिंग। जेवणानंतर काही वेळाने हात, खांदे, पाठ आणि पायाचे हलके स्ट्रेचिंग करा। स्ट्रेचिंगमुळे शरीर लवचिक राहण्यास मदत होते, तसेच दीर्घकाळ बसून राहण्यामुळे येणारा ताण कमी होऊ शकतो। पाचवी सवय, श्वास व्यायाम। आरामात बसा आणि खोल श्वास घ्या। नाकातून श्वास आत घ्या आणि हळूच बाहेर सोडा। असे 5 ते 10 मिनिटं केल्याने मन शांत राहण्यास मदत होते, मानसिक तणाव कमी होतो। कोणत्याही चुका टाळा। अनेक लोक जेवण झाल्यावर लगेच झोपतात, काही जण तास मोबाईल वापरत बसतात, तर काही जण अजिबात हालचाल करत नाही। या सवयी टाळण्यास प्रयत्न करा। जेवणानंतर शरीराला थोडी हालचाल मिळाली तर ते अधिक चांगले प्रकारे कार्य करू शकते। सातत्य हेच यशाचे रहस्य। कोणताही व्यायाम किंवा सवय 1-2 दिवस करून मोठा फरक दिसत नाही, परंतु नियमितपणे दररोज काही मिनिटे स्वतःसाठी दिलेल्या दीर्घकाळात त्याचे चांगले परिणाम दिसू शकतात। म्हणून आजपासूनच ठरवा, जेवणानंतर किमान 10 मिनिटे तरी मी माझ्या आरोग्यासाठी देणार। मित्रांनो, चांगले आरोग्य हे महागड्या गोष्टींमधून नाही, तर छोट्या छोट्या चांगल्या सवयीमधूनच मिळते। जेवणानंतर थोडी हालचाल, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार याचा समतोल साधा तर निरोगी जीवन जगणे अधिक सोपे होऊ शकते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त आरोग्यविषयी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आरोग्याविषयी सल्ला वैयक्तिक परिस्थितीनुसार बदलू शकतो। मधुमेह, हृदयरोग किंवा इतर वैयक्तिक समस्या असल्यास डॉक्टरचा सल्ला घ्या।